आपल्या लेकराचं शिक्षण, स्वागतचं शिक्षण, घराचा खर्च पडताना पाहिजे रे. आणि पुन्हा त्यातल्या त्यात त्या जमीनदाराचं कर्ज आहे. बोला ना, काय काय करणार आहात तुम्ही? बोला. अगं मी मग काय जमीनदाराला अगं असली हाल दाखवली नाही ना. सुनबाई त्याच्या छळाला बळी पडून अगं माझ्यासारख्या शेतमजुराला आत्महत्या केल्याशिवाय अगं पण आत्महत्येचा विचार मात्र मनात आणू नका. अहो आला का पण? आणि काय झालं? तुम्ही असं आलात का? अहो, बोला ना. कामगारांनी संप नाही का नाही सुमन. तर मग संप मागे न घेता हं? तो अगदी तीव्र होत चालला आहे. या कामगारांनी पगारवाढीसाठी संप पुकारला. अगं त्याला 2 महिने लुटली, पण त्या कंपनीच्या मालकाने अगं कामगाराची कसली तडजोड न करता कंपनीला ताला लावून देशाला निघून गेला. अगं खाजगी करण्याचे सावट पसरलेले या देशात कारखानदार, जमीनदार, उद्योगपती यांच्या हुकुमशाही बनल्या आहेत. त्यांच्या पुढे अगं इथल्या मजूर कामगाराचं काही चालत नाही ग. या वीटभर पोटासाठी तो म्हणेल तसा करावा लागतो, तो म्हणेल तसा वागावं लागतो. आज 2 महिन्यापासून त्या सुरू असलेल्या संपापासून ती कामगारांच्या घरातील चुली बंद पडल्या आहेत. कित्येकांची मुलाबाळा भुकेने व्याकुळ होत आहेत, मरणाची यातना भोगत आहे. पण त्या पासाल हृदयी माणसाला त्याची जराही कीव नाही ग, जराही कीव नाही. त्या कामगाराच्या भरोश्यावर ते गल्ले लोट पैसे कमवतात, मात्र त्या कामगारांना तटपुंज्या त्या पैशा व्यतिरिक्त त्यांना कुठल्याही सोयी सवलती दिल्या जात नाही. आपल्या संसाराचा गळा चालविण्याकरिता अगं घाम घाम गाळून आम्ही राबराब राबतो, पण त्याला त्या कष्टाचा पुरेशी रोजी मिळत नाही. मग कसा जगावा आम्ही मजूर कामगारांना, कसा जगावा सांग ना. अहो पण तुम्ही एवढ्या हताश होऊ नका ना. तुम्ही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. बाबा बाबा तुम्ही कुठे गेले होते? किती वाट बघत होतो मी तुमची. काही महत्वाचं काम होतं बेटा, म्हणून मला जावं लागलं. पण तू घरी शाळेत गेला नाही का? नाही नाही गेले. अरे पण का का शाळेत गेला नाही? तुम्ही मला ट्रिपवर द्यायला पैसे दिले नाही ना. द्या बाबा, मला पैसे द्या. मला क्षमा कर बेटा, अरे माझ्याकडे पैसे नाही. ठीक आहे तर मी शाळेत जाणार नाही. नाही बेटा, अरे असं हट्ट करायचं नाही. कारण ही शिक्षणीय काळाची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे, शिका, संघटित व्हा,
आणि संघर्ष करा. शिक्षणासारखी दुसरी दैवी शक्ती नाही बेटा, कुठेच नाही. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो ते प्राशन करी अरे तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच संघर्षाला शिक्षणाला क्रांती आणि शिक्षणाची दुसरी आई म्हटले जाते. जा बेटा जा, तू ड्रेस घाल आणि बॅग घेऊन शाळेत जा बेटा. नाही, पहिल्यांदा मला पैसे द्या. काय करते तुम्ही? अगं ना समजणार आहे तू. त्याला काय करणार आपली परिस्थिती आणि हे सुख दुःख. तुमच्या लाडाप्रमाणेच ना तू जास्त डोक्यात चढत चाललाय. आणि मी तुम्हाला कित्येकदा सांगते याच्या मागे लक्ष द्या नाही. तुमचं काय बा- बडा, 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 संसाराच्या मंदिरात ममतेच्या मंदिरात कसा जपेला. संसाराच्या मंदिरात ममतेच्या मंदिरात कसा जपेला. काळ धावला धावला, काळ धावला धावला, काळ धावला धावला.